पुणे महानगरपालिकेकडून थकबाकीदारांना दंडात सवलत, सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमत. नमस्कार, मी सायली स्वामी आणि तुम्ही पाहत आहात पुणे लोक. महानगरपालिकेच्या तिजोरीत भर घालणाऱ्या मिळकत कर विभागासमोर सध्या थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. शहरात सध्या सुमारे 5,000 कोटी रुपयांची कर थकबाकी असून ही रक्कम वसूल करताना आता प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे. अशा परिस्थितीत थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने पुन्हा एकदा मवाळ भूमिका घेतल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. मिळकत कर वेळेवर न भरल्यास त्यावर दरमहा 2% दंड आणि वार्षिक 24% चक्रवाढ व्याज आकारले जाते. या दंडामुळे थकबाकीची मूळ रक्कम प्रचंड वाढत असल्याने अनेक मिळकतदार कर भरण्याकडे पाठ फिरवतात. ही अडचण दूर करण्यासाठी आज स्थायी समितीच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावानुसार थकबाकीदारांकडून आकारली जाणारी 2% शास्ती आता 1% करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या निर्णयाला सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सदस्यांनी एकमुखाने पाठिंबा दिला आहे. एकीकडे प्रामाणिक करदाते वेळेवर कर भरून महापालिकेला सहकार्य करत असताना दुसरीकडे थकबाकीदारांसाठी मात्र राजकीय स्तरावर पायघड्या घातल्या जात असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. गेल्या वर्षी देखील महापालिकेने अभय योजना राबविली होती. त्यातून 900 कोटी रुपयांची वसुली झाली असली तरी त्यासाठी महापालिकेला तब्बल 750 कोटी रुपयांचा कर माफ करावा लागला होता. यंदा 3,000 कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट समोर असताना शास्तीमध्ये केलेली ही 50% कपात थकबाकीदारांना कर भरण्यास प्रवृत्त करते की प्रामाणिक करदात्यांमध्ये नाराजी पसरवते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अशाच इन्फॉर्मेटिव्ह बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा पुणे लोक.